पाऊस पडला नाही तर मराठीने बोललो. ऋतूचा राजा पाऊस हा केवळ मोसमी बदल नसून जीवनाचा विभाज्य आधार आहे. पण जेव्हा आकाश निर्मळ राहते, ढग फक्त स्वप्नात दिसतात आणि पाऊस पडण्याची वाट पाहता फाटू लागते, तेव्हा पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे मोल ध्यानात येते. पाऊस पडला नाही तर जीवनावर होणारे परिणाम अत्यंत भीषण आणि दुर्गामी असतात. पावसाच्या अभावी सर्वात तातडीचा आणि तीव्र परिणाम म्हणजे पाण्याची भीषण टंचाई. नद्या, तलाव, झरे कोरडे पडतात. भूजल स्तर घसरतो, विहिरी आणि बोरवेल्स कोरडे होतात. शहरांमध्ये पाण्याचे कटाक्ष लागू होतात. गावांमध्ये मात्र महिला आणि मुले अनेक किलोमीटरवर पाणी आणण्यासाठी धडपडतात. पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा अभाव रोगांचे कारण बनतो. पावसावर अवलंबून असलेल्या आपल्या शेतीवर हा अभाव सर्वात जास्त आघात करतो. पेरणीचा काळ निघून जातो. जमीन कोरडी आणि कठीण होते. बियांना अंकुर फुटणे कठीण जाते. पाण्याच्या अभावी पिके झुजतात आणि नष्ट होतात. ऊसासारख्या पाण्याची मागणी झालेल्या पिकांची स्थिती दयनीय होते. शेतकऱ्यांच्या आर्थिक आधाराचा नायनाट होतो. कर्जाचा बोजा वाढतो आणि दुर्दैवी शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. अन्नधान्याच्या उत्पादनात भारी घट होते, ज्यामुळे देशात अन्न संकट निर्माण होण्याची शक्यता असते. पावसाचा अभाव केवळ पाण्याचा प्रश्न नसून संपूर्ण पर्यावरणाचे असंतुलन आहे. हिरवाई नष्ट होते, वनस्पतीचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे मातीची सुपीकता कमी होते आणि धूप वाढते. वन्यजीवांना पाणी आणि अन्न मिळणे कठीण होते, त्यांचा अस्तित्वाला धोका निर्माण होतो. तापमान वाढीस अधिक तीव्रतेने होते. हवा कोरडी आणि धुरडी होऊन श्वसनाचे आजार वाढतात. जलसंकट आणि शेतीच्या नासाडीमुळे सामाजिक तणाव निर्माण होतात. पाण्यासाठी भांडणे वाढतात. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतरण वाढते, ज्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर दबाव येतो. दूध, भाजीपाला, अन्नधान्य यांचे दर आकाशाला भिडतात. गरिबी वाढते. कुटुंबातील सण उत्सव, लग्न कार्य पुढे ढकलली जातात किंवा अगदीच रद्द होतात. पेरणी आणि कराला सारखे सांस्कृतिक उत्सवांचे अस्तित्व धोक्यात येते. पावसाच्या अनिश्चिततेमुळे आपल्याला पाण्याचे संवर्धन आणि पर्यायी उपाय यावर भर देणे गरजेचे झाले आहे. घरोघरी आणि सामुदायिक स्तरावर पावसाचे पाणी साठवले जाणे, जुने तलाव डबके दुरुस्त करणे, नद्या जोडणे, पुनर्भरण विहिरी बांधणे, पाण्याची काटकसर सिंचनासाठी टपाल ड्रीप सारख्या कमी पाण्याच्या लागणाऱ्या पद्धतीचा वापर, दैनंदिन जीवनात पाणी वाचवणे, पाण्याची कमी मागणी असलेल्या पिकाची निवड, सेंद्रिय शेती, मिश्र पीक पद्धती, झाडे लावणे ही पर्जन्याच्या चक्राला चालना देणारे सर्वोत्तम मार्ग आहे. पाऊस पडला नाही तर हे वाक्य केवळ एक काल्पनिक विधान नसून एक भयानक वास्तवता बनण्याची शक्यता आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे मोल आपल्याला कळले पाहिजे. जलसंवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची भौतिक जबाबदारी आहे. पाणी वाचवणे, झाडे लावणे, जमीन सुखी राखणे हीच खरी पूजा. आपण सावध होऊन कृती केली तरच भविष्यातील पिढींसाठी हिरवा, समृद्ध आणि जलसंपन्न महाराष्ट्र टिकवता येईल. आपण जागृत जपू ही निसर्गदत्त जलसंपत्ती. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.